त्याच्या शरीराचे तुकडे कसे होतील हे बघावं, त्याच्या प्रायव्हेट पार्टला सुद्धा इजा करावी, जेणेकरून समोरचा व्यक्ती विचार करेल की बलात्कार हा विचार जो आहे ना तो मनातनं निघून जाईल। एन्काउंटर पाहिजे, नाहीतर त्यांनी डायरेक्ट आमच्या हवाले त्याला करावं, आम्ही त्याचा चौरंगा करून त्याला जागेवर मारू। 4 लोकांमध्ये आम्हाला हे पाहिजे। आपण म्हणतो मुली तोकडे कपडे घालून फिरतात म्हणून त्यांच्यावरती बलात्कार होतो। त्या एवढ्या चिमुरडीने काय घातलं होतं, काय होतं तिच्याकडे? 3 महिने कशाला पाहिजे त्यांचा? त्याला मारून टाकलं पाहिजे लगेच त्याच ठिकाणी। एका नराधमाच्या वासनेचं बळी एक चिमुकलीला घेतलेला आहे, आज निषेध केला जातो। आरोपीला काय शिक्षा व्हावी? त्याला फाशी झालीच पाहिजे। त्यांनी अत्याचार करायचा निर्णयच कसा घेतला? त्याचा अधिकारच नव्हता ना तो। ती लहान होती, त्याला कळलं कसं नाही? चिमुकली मुलगी होती, तिचं अजून वयही काही नव्हतं। आता तर तिचे पूर्ण आयुष्य तिला बघायचं होतं, म्हणजे त्याला आरोपीला फाशी ही झालीच पाहिजे। त्याचं एन्काउंटर फायनल झालं पाहिजे। नक्कीच, खरं तर एन्काउंटर फायनल झालं पाहिजे। आज हातामध्ये फलक आहे, चिमुकलीचा फोटो आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी मागणी करतात। आरोपीला फाशी झालीच पाहिजे। हे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, कारण की महिलांबाबत जे आहे ते कायदे शासनाचे आहेत, मात्र निकाल हा एकदम स्लो पद्धतीने लागतो। निकाल जलद गतीने व्हावा, प्रज्ञा बाळाला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि अशा घटना परत समाजात कुठेही घडू नये, पूर्ण पृथ्वी तलावर कुठेही घडू नये, यासाठी कडक शिक्षा झाली पाहिजे। आणि लोकांची मनोवृत्ती बदलेल कशी, यासाठी काहीतरी काम झालं पाहिजे समाजातनं, आणि यासाठी जागरूकता यायला पाहिजे। नक्की ताई, आपली काय मागणी? हे बघा सर, हे जे कृत्य घडले हे अत्यंत घृणास्पद आणि अपमानास्पद आहे। हे समाजामध्ये असं वारंवार होत राहतं आणि याच्या विरुद्ध कडक कारवाई हे कोणीच करत नाही। तर याबद्दल कडक कारवाई ही झाली पाहिजे। कसं राहतं याच्यामध्ये, जर एखादी आरोपी राहतो, तो आरोपी पकडला जातो, काही अजून एखादी तारखा दिल्या जातात, त्या तारखा झाल्या का अजून पुढे तारखा दिल्या जातात, असं करत करत आरोपीला बेल मिळून जाते, जीव जातो, मुलीचा जीव जातो, ती जीवाशी जाते आणि आरोपी मोकाट सुटतो। तर हे आम्हाला नकोय। तर ह्या केसमध्ये, ह्या बाबतीमध्ये ही जी चिमुकलीची केस झाली आमच्यावाल्या, तर याच्यामध्ये लवकरात लवकर आपल्याला निकाल पाहिजे ना। निकालाचे प्रोसिजर ते स्टेप बाय स्टेप होतात, ते आम्हाला नकोय। एक तर त्याचं एन्काउंटर पाहिजे, नाहीतर त्यांनी डायरेक्ट आमच्या हवाले त्याला करावं, आम्ही त्याचा चौरंगा करून त्याला जागेवर मारू। 4 लोकांमध्ये आम्हाला हे पाहिजे। छत्रपती खरं तर शासनाची प्रक्रिया जी आहे, न्याय प्रक्रिया ही स्लो चालते। कुठेतरी फास्ट ट्रॅक कोर्टवर हा निकाल, हे प्रकरण चालावं, एकदम फास्ट निकाल घ्यावा, त्याला फाशीची शिक्षा द्यावा। आणि महत्वाचं म्हणजे जे लाडक्या बहिणींना 1500 रुपये देता तर न देता लाडक्या बहिणी सुरक्षित पाहिजे, त्यांच्या भाच्या सुरक्षित पाहिजे। मॅन म्हणजे हा जो निकाल हा एकदम फास्ट झाला पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे, तेव्हाच त्या मुलीला न्याय मिळेल। मी रागिणी आहे म्हणून बोलते। आम्ही नक्की मुलीला न्याय मिळाला पाहिजे। हातात फलक आहे, खरं तर एक वासनेचं बळी हे चिमुकलं झालेलं आहे। खरं तर खूप निंदनीय गोष्ट आहे। आज आमच्या पण घरात मुली आहेत, आम्ही खरंच असुरक्षित आता फील करत आहोत की आमच्या मुलींना आम्ही खरंच कसं बाहेर काढायचं, घराच्या बाहेर सोडवायचं की नाही। आणि यापुढे हाही प्रश्न आमच्या मनात आहे की नक्की मुलगी जन्माला घालायची का? खरंच खूप वाईट अवस्था आहे। त्या नराधमाला फक्त फाशी देऊन उपयोग नाहीये, त्याची इतकी घाणेरडी अवस्था करावी ही आमची मागणी आहे की पुढे जर एखाद्या व्यक्तीच्या मनात असा दुष्कृत्य करण्याची जर इच्छा मनात झाली तर त्याच्या अंगाचा थरकाप उडाला पाहिजे। एवढं घाणेरडं आणि नीच कृत्य त्या व्यक्तीसोबत, त्या बलात्कार करणाऱ्या व्यक्तीसोबत नक्कीच झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्या एवढ्याशा जीवाला किती त्रास झाला असेल आणि त्याच्याहून जास्त त्रास त्या आई वडिलांना होत आहे। कसं सहन करायचं? एवढ्या लहान वयात काय कळत असेल? आपण म्हणतो मुली तोकडे कपडे घालून फिरतात म्हणून त्यांच्यावरती बलात्कार होतो। त्या एवढ्या चिमुरडीने काय घातलं होतं? काय होतं तिच्याकडे? काय समजायचं? काय त्या व्यक्तीचं म्हणावं जीव की एवढ्याच चिमुकलीवर अत्याचार करायची त्याची हिंमत झाली? खरंच खूप वाईट गोष्ट ही आहे आणि नक्कीच त्या नराधमाला भर चौकात फाशी तर द्यावीच, पण फाशीपेक्षा त्याला त्याच्या शरीराचे तुकडे कसे होतील हे बघावं, त्याच्या प्रायव्हेट पार्टला सुद्धा इजा करावी, जेणेकरून समोरचा व्यक्ती विचार करेल की बलात्कार हा विचार जो आहे ना तो मनातनं निघून जाईल। न्याय प्रक्रिया कुठेतरी स्लो चालते। एका चिमुकलीवर अत्याचार झाला, तिची हत्या झाली, नाशिक जिल्ह्यातलीच ही घटना आहे। हातात फलक आहे, आरोपीला कठोरात कठोर शिक्षेची मागणी आहे। मात्र आपली न्याय प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी स्लो चालते आणि जो निकाल लागण्यामध्ये मोठा उशीर होतो। एक नाशिककर म्हणून आपली काय मागणी?
नाशिककर म्हणून माझी एवढीच मागणी राहील की या आरोपीला ना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकवर हा खटला चालला पाहिजे. एक मजबूत चार्जशीट त्याच्या विरुद्ध फाईल झालं पाहिजे. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन आरोपीवरती ना ज्या पद्धतीने त्याने संवेदनशील रित्या त्याने ते अत्याचार केलेला आहे तसाच त्याला शिक्षा घडली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. नक्कीच आरोपीला फाशी व्हावी. अशी शिक्षा झालीच पाहिजे. तिच्या आई वडिलांना पण न्याय मिळाला पाहिजे. 3 महिने जर शासन लावतात त्या माणसाने 1 मिनिट विचार केला नाही हे कृत्य करताना. शासनाला थोडी लाज वाटली पाहिजे. 3 महिने कशाला पाहिजे त्यांना? त्याला असं मारून टाकलं पाहिजे लगेच त्याच ठिकाणी. कसं काय 3 महिने? आणि त्यांना मुआवजा देता तुम्ही, त्यांची मुलगी परत येणार आहे, त्यांना पैसे देऊन लाज वाटली पाहिजे. 3 महिने 3 मिनिटामध्ये आणि हा कायदा आई वडिलांच्याच हातात दिला पाहिजे. हे समाज लोक काही कामाची नाहीये. शेवटी आई वडिलांनीच मुलाला मारून टाकलं पाहिजे. न्याय देताना 3 महिने तुमच्या घरातली मुलगी ना ते असा विचार करा आणि काय उपयोग शिक्षा आहे? द्या म्हणा त्यांना.